तुळशी तलाव ओसंडून वाहू लागलाय. मुंबईच्या पाणी पुरवठ्याला दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी सर्वात लहान असलेल्या तुळशी तलाव मंगळवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी रात्री 11:43 ओसंडून वाहू लागलाय. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. तुळशी तलाव ओसंडून वाहण्यापूर्वी त्याच दिवशी रात्री 9 वाजता विहार तलावही ओसंडून वाहू लागला होता. मुंबईच्या हद्दीत असलेल्या 2 प्रमुख तलावांपैकी विहार आणि तुळशी या दोन्ही तलावांची भरून वाहण्यास सुरुवात केल्याने शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने सकारात्मक चित्र निर्माण झालंय. तुळशी तलावाची प्रत्यक्ष वापरण्यायोग्य पाणी साठवण क्षमता 8.046 अब्ज लिटर म्हणजेच 8046 दशलक्ष लिटर इतकी आहे. या तलावातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लिटर म्हणजेच 1.8 कोटी लिटर पाणी पुरवठा केला जातो. मुंबईचा एकूण दैनंदिन पाणी पुरवठा सुमारे 4100 दशलक्ष लिटर इतका आहे. गेल्या वर्षी तुळशी तलाव 16 ऑगस्ट 2025 रोजी ओसंडून वाहिला होता, तर 2024 मध्ये हा तलाव 4 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुळशी तलाव भरल्याने पावसाची तीव्रता अधिक आणि तलाव क्षेत्रातील वाढलेला जलसाठा स्पष्ट होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या पातळीतही वाढ होत असून आगामी दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास शहराच्या पाणी टंचाईच्या चिंतेत आणखी घट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा.